जे कॉलेज ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्राध्यापकच नसल्यामुळे त्यांना आंदोलन करावं लागतंय. पण हे आंदोलन फक्त शिक्षकांसाठी नाहीये. 157 वर्षांची परंपरा असलेल्या या पुरातन वास्तूच्या दुरवस्थेकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. बघूयात हा विशेष रिपोर्ट. मुंबई CST इथे असलेलं हे जे स्कूल ऑफ आर्ट्स. अप्लाइड आणि फाईन आर्ट्स शाखेसाठी देशभरातले विद्यार्थी ह्या ठिकाणी प्रवेश घेतात. अगदी मोजक्या प्रवेशाच्या जागा असल्यानं जे मध्ये प्रवेशासाठी तगडी स्पर्धा असते. पण सध्या जे कॉलेजला विविध समस्यांनी घेरलंय. कॉलेजच्या इमारतीच्या भिंती विद्यार्थ्यांनी क्रिएटिव्ह केल्या असल्या तरी ज्या ठिकाणी विद्यार्थी शिकतात ते ठिकाण कसं आहे हे आपण पाहूया. हा जे कॉलेजचा तळमजला, जिथे सध्या पावसाचं पाणी जमा झालंय. छप्परही जीर्ण झालंय. ह्याच तळमजल्यावर विद्यार्थ्यांसाठी जिमखाना आहे, पण सध्या त्याला कुलूप असून त्या ठिकाणी महत्त्वाचे पेपर्स ठेवण्यात येत आहेत. ह्याच तळमजल्यावर जिथे विद्यार्थ्यांचे क्लासरूम्स आहेत तिथे असं खराब झालेलं सामान उघड्यावर ठेवलंय. ही आहे डार्क रूम. फिल्म निगेटिव्हच्या अभ्यासासाठी पूर्वी विद्यार्थी या रूमचा वापर करत होते. आता ही रूम काही कारणास्तव बंद करण्यात आली असून ह्या रूममध्ये गंजलेलं साहित्य ठेवण्यात आलंय. अशा 7 रूम्स आहेत ज्या सध्या बंदच आहेत. 5 मजल्याची ही इमारत असून ह्या ठिकाणी फोटोग्राफी, टायपोग्राफी, इलस्ट्रेशन, कम्प्युटर ग्राफिक्स, डिस्प्ले डिझाईन असे वेगवेगळे विषय शिकवण्यात येतात. यासाठी विविध साहित्य विद्यार्थ्यांना हाताळावं लागतं. ते जड असतं. पण कॉलेजची लिफ्ट गेल्या 7 महिन्यांपासून बंद आहे. कॉलेजची लायब्ररी, ह्यासाठी एकच ग्रंथपाल आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हा ग्रंथपाल सुट्टीवर गेला की लायब्ररीलाही टाळं लावावं लागतं. विद्यार्थ्यांनाच नव्हे तर प्राध्यापकांनाही इथं शिकवायला यायला भीती वाटते. कारण कॉलेजची इमारतच एवढी जीर्णावस्थेत आहे की ह्या ठिकाणी अपघात होण्याची भीती फॅकल्टीकडून व्यक्त केली जाते. पण संस्थेचे प्रशासन आणि राज्य सरकार यांना त्याचं काहीच सोयरसूतक दिसत नाही. एकापेक्षा एक नामवंत कलाकार घडवलेल्या जे स्कूल ऑफ आर्टची ही दुरावस्था पाहिल्यावर कलाकारांची पुढची पिढी घडणार तरी कशी असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.